नमस्कार मंडळी. मी आलते गावाला म्हणजेच मानकोळ्याला आणि घरी येणं म्हणजे परम सुख आहे आणि पावसाळ्यामध्ये गावाला जाणं म्हणजे ते अजूकच सुख आहे. कारण की मच्छी वगैरे सगळंच भेटतं खायला. तर मग आम्ही छोटे कटले काढले गावठी तळ्यातून आणि ते आमच्या तळ्यामध्ये सोडले. म्हणजे सगळेच काढत होते, सो आम्हीसुद्धा काढले आणि एकदम छोटे-छोटे असे कटल्यांचे पिल्लू होते. सो ते आम्ही आमच्या तळ्यामध्ये सोडले आणि मग विथआऊट एनी प्लॅन आम्ही तयार झालो शूटसाठी. आता तुम्ही विचार करत असाल कोणत्या शूटसाठी? आता जी मी रील पोस्ट केली आहे, जी तुम्ही बघितली असेल त्या शूटसाठी म्हणजे अनप्लॅन्ड काहीच नाही माझ्याकडे मेकअपचं सामान नव्हतं, काहीच नव्हतं. स्क्रॅच सगळ्यापासून सगळी गोष्ट ॲडजस्ट करून केलेली आहे. सो आम्ही गेलो नारंगीला, भुवनेश्वरला म्हणजे भुवनेश्वरचं मंदिर आहे तिथे. त्याच्याच बाजूला एक डॅम आहे. सो आम्ही तिकडे गेलो होतो आणि खूप छान लोकेशन होतं म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच आहे आणि गेल्या-गेल्या मला तिथे हा डॉगी भेटला जो खूप वेळ होता आणि मग त्याच्यानंतर लांबूनच मला एक शूट लोकेशन दिसलं. सो काय आम्ही चालत तिथे चाललो होतो. म्हणजे थोडासा क्रिटिकल रस्ता होता, पण इट्स ओके पोहोचलो आम्ही आणि परत त्या झरण्याच्या मधीत मला बसायचं होतं. वाहतं पाणी कमी होतं म्हणून मी त्या झरण्यामध्ये बसले. जर जास्त पाणी असतं तर मी आयुष्यात कधी नसते बसले. फक्त शूटसाठी मी माझा जीव धोक्यात नाही टाकू शकत. आणि सोबतच माझ्यासोबत होते माझे फोटोग्राफर म्हणजे सिड माझा भाऊ, ज्याची आयडी मी जिथे व्हिडिओ पोस्ट केलेली आहे, तिथे त्यांना टॅग केलेलं आहे आणि मग झालं तसंच आमचा पॅकअप कारण की भरपूर पाऊस होता आणि त्याला पण पुढच्या शूट्सला जायचं होतं. तो माझ्यासाठी आला मेन आणि सोबतच मी होते आणि दादा आणि वहिनीसुद्धा आले होते आणि मी क्रॉक्स घातले होते एवढ्या ह्याच्यामध्ये पण म्हणजे सेफ्टी पहिला यार, पायाला काय चावलं-बिवलं तर तसंच आमचं शूट संपलं आणि आम्ही गेलो परत घरी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.